2 ऑक्टोबरला जेवड नगरात मनपा शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली। या प्रसंगी आयोजित भाषण स्पर्धेत बालवाडी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। या उपक्रमात मनपाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर अब्दुल राजिक हे देखील ऑनलाईन सहभागी झाले होते। आज आपण येथे महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत। भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झाला। 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे एका संस्कृतीत प्रतिष्ठित कुटुंबात झाला। त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते। त्यांना वाचण्याची आवड होती। प्रेमाने लोक त्यांना बापू म्हणत असत। गांधी जी के बंदर जी सीख मेरे से बुरा दिखे तो मत दो ध्यान, बुरी बात पर मत दो का, कभी न बोलो कर बेबोल। गांधी जी के बंदर जी सीख मेरे से याद रखो कि यदि ये बात कभी न खाओगे तुम मार, कभी न होना डावाडोल। गांधी जी के बंदर जी थैंक यू। हैप्पी गांधी जयंती। या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून शिक्षकांचा आनंद द्विगुणित केला व अमूल्य मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची ऑनलाईन तांत्रिक बाजू प्रशांत नालसे यांनी सांभाळली, तर सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षिका चंचल दातीर यांनी केले। शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सावजी तथा सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते। तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व स्पर्धेत आपण कुठेही मागे पडू नये यासाठी जेवढ शाळेची संपूर्ण टीम सातत्याने धडपडत असते। महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताचे स्वातंत्र्य चढविण्यासाठी खर्च केले। महात्मा गांधीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी। 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदरामधील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत। त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते। त्यांनी वाचनाची आवड होती। त्यांना गोष्टी वाचायला आवडत असे आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलकर परिणामही करत असत। त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोटमध्ये पूर्ण झाले। वयाच्या 14व्या वर्षी महात्मा गांधीचे लग्न 13 वर्षीय कस्तुरबा गांधी म्हणून ओळखले जाऊ लागले। महात्मा गांधीच्या पत्नी कस्तुरबा गांधींनी त्यांना विविध चळवळींमध्ये साथ दिला। गांधीजी जेलमध्ये असताना त्यांनी चळवळीमध्ये अध्यक्षपद सुद्धा सांभाळले। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले। जय। आणि म्हणूनच संपूर्ण परिसरात या शाळेने नावलौकिक मिळवला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।